राज्याच्या राजकारणात आत्ताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा दिलासा आणि एकनाथ शिंदे भाजपाला महायुतीला सर्वात मोठा धक्का कोर्टाने दिल्याची माहिती समोर आलेली आहे। राहुल नार्वेकर यांना जोरदार झटका लागलेला दिसत आहे। त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची कोर्टाने ही निवड चुकीची ठरवलेली दिसत आहे। नेमकं काय झालं ते सविस्तर या बातमीपत्रात बघूया। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये आज जाहीर सभा, हा महानिर्धार मेळावा, यामध्ये नाशिकमध्ये उद्घाटन हे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, तर त्याचा समारोप उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने नाशिकमध्ये होणार आहे। यासाठी संजय राऊत आणि नेत्यांनी मेहनत केलेली दिसत आहे। महायुती सरकारच्या पापाचा घडा भरणार, हंडा मोर्चा पाण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर, अनेक ठिकाणी 3 ते 4 दिवस सुद्धा पाणी येत नाही, जनता त्रासली, शिवसेनेने महामोर्चा काढला। ठाण्यातील गुंडांचा आका कोण, उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या, तक्रारी मागून तक्रारी, पण पोलीस मात्र डिम्म। वागळे इस्टेटमध्ये सर्वात जास्त त्रास, खंडणीखोरांवर कठोर कारवाई करू असं आश्वासन दिलंय, मात्र पोलीस काहीच करताना दिसत नाहीत। आणखी एक राजकीय घराणे भाजपाने फोडले, पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांचा शेकापला रामराम। आज कमळाबाईचा हात धरणार, जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांनी शेकाप पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। सोशल मीडियावरील अनोळखी गोड गोड मेसेजला बळी पडू नका, हायकोर्टाचा तरुणांना सल्ला। तर हा हनी ट्रॅप सुद्धा असू शकतो, त्यामुळे सायबर गुन्ह्याबाबत सुद्धा जागरूकता करायला लागेल, असंही कोर्टाने सांगितलं। खानदेशात कापसाच्या आवकेत घट, दरात सुधारणा, शेतकऱ्यांकडील साठा मात्र अल्प। सध्या रोज 2 ते 3.5 हजार क्विंटल कापसाची आवक होताना दिसत आहे। नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा, सिन्नर, येवला आणि निफाडमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। ट्रॅक्टर विक्रीला मिळाला मान्सूनचा बूस्ट, देशातील शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीपात पावसाने साथ दिल्याने चांगलं उत्पादन मिळालं होतं। आता शेतकरी या मान्सूनमध्ये ट्रॅक्टर खरेदी करताना दिसत आहे। जागतिक बाजारपेठेत स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या, हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनची केंद्राकडे मागणी। केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 0 केले आहे, मात्र आता त्यासाठी प्रोत्साहन द्या असं आवाहन केलेलं आहे। पोखराच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी 1 कोटींचा निधी, दुसऱ्या टप्प्यासाठी 1 कोटींचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे, त्यामुळे हा टप्पा मंजूर होईपर्यंत यांना निधी खर्च केला जाणार आहे। एल्फिन्स्टन पूल जबरदस्तीने पाडाल तर याद राखा, शिवसेनेचा MMRDAला इशारा। परळ आणि शिवडीत साखळी उपोषण तर सह्यांची मोहीम, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार मोठं आंदोलन। व्यवसायासाठी जागा देण्यास टाळाटाळ, चर्मकारांनी IAS IPS होऊ नये का, हायकोर्टाने नवी मुंबई पालिकेला सुनावले। चर्मकारांना व्यवसायासाठी जागा द्या, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सुद्धा हायकोर्टाने नवी मुंबई महानगरपालिकेला दिला आहे। देशात यंदा दमदार पाऊसमान, हवामान विभागाचा पहिला अंदाज। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अधिक पाऊस, तर मान्सूनची शक्यता, पावसाचे प्रमाण हे दिलेले आहे, त्यामुळे आता येणाऱ्या जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस अधिक असण्याची शक्यता आहे। एकर कमी FRP निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात, ऊसाला एकर कमी FRP देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आता राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, त्यामुळे आता निर्णय काय येतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। केळी दरात क्विंटलला 200 ते 300 रुपये घट, खानदेशात केळी आवकेत मागील 2 ते 3 दिवसात मोठी वाढ दिसत आहे, परिणामी केळी दरातही घसरण सुरू झालेली आहे, त्यामुळे 200 ते 300 रुपये दर हा घटलेला आहे। आंबिया बहारातील संत्रा फळांचे दरही राहणार तेजीत, शेतकरी उत्पादक कंपनीच्या CEOनी व्यक्त केला अंदाज। तर तापमान वाढीमुळे यंदा संत्रा फळांची गळती होत असताना त्याचा उत्पादकतेवर परिणाम होत आहे। हिंगोली बाजार समितीत हळद दर 11,600 रुपये ते 14,000 रुपये,
दर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढली आहे, त्यामुळे आता हा दर 11 ते 14,000 रुपयापर्यंत आलेला दिसत आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, राहुल गांधी गप्प राहावेत म्हणून सूडबुद्धीने कारवाई होते का? खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योजक रॉबर्ट वडेरा यांची ईडीने 6 तास चौकशी केलेली आहे। त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर ईडी दबाव आणत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। विरोधकांना ईडीच्या नोटिसा म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकते। शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। आमच्या विरोधात ईडी लावा, काही करा, आम्ही झुकणार नाही असा इशाराही शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला। रुग्णालयातून मूल चोरीला गेल्यास परवाना रद्द, 6 महिन्यात तस्करीची प्रकरणे सोडवा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। तर वेश्यालये तात्काळ बंद करा। बाल तस्करीचे प्रमाण उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आहे। पाणी बचतीसाठी ठाणे महानगरपालिकेचा अनोखा फॉर्म्युला, शॉवर खाली आंघोळ नको, आठवड्यातून एकदाच कपडे धुवा। ठाणे महानगरपालिकेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेत अगोदरपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न साकार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांचे आवाहन। तर बाबासाहेबांचं भव्य स्मारक उभारू, उदय सामंत यांची माहिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला, 25 ते 30% उत्पादनाचा अंदाज। सिंधुदुर्गातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मोहर करपल्यामुळे उत्पादनात 20 ते 30% घट झाल्याचं दिसत आहे। थेट विक्री पर्यायातून वाढवले नफ्याचे मार्जिन, कुटुंबाची जमीन धर्म कमी असल्याच्या कारणामुळे अनेक जण घरीच बसतात, मात्र या अमरावतीच्या कुटुंबाने नफ्याचं मार्जिन वाढवलेलं दिसत आहे। सोयाबीन दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच अधिक, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या वाढलेल्या दराचा कोणताही फायदा होताना दिसत नाही, मात्र घरातील सोयाबीन संपल्यानंतर आता भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला दिसत आहे आणि व्यापाऱ्यांना त्याचा अधिक फायदा झालेला दिसत आहे। बीड जिल्ह्यात पुन्हा थरार, माजलगावात कोयत्याने भाजप कार्यकर्त्याची हत्या। बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, मात्र अजूनही बीड जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरू असल्याचं दिसत आहे। दादर माटुंगा गिरगावमधील महानगरपालिका वार्डवर धडक, हंडा मोर्चा। पाणी टंचाई विरोधात शिवसेना आक्रमक, मोर्चाला परवानगी नाकारत शेकडो शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड। गिरगावातही शिवसैनिकांनी विचारला जाब। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयक महत्त्वाच्या अशा बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।